हॅलो गाईज, अँड्रॉइड डेव्हलपमेंटच्या कोर्सेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या कोर्सेसमध्ये आपण सेकंड व्हिडिओकडे वळत आहोत. आता आपण शिकणार आहोत की रजिस्टर पेजवर आपण कोडिंग कशी करायची ते शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण एडिट टेक्स्ट घेऊया. नेम घेऊया अगोदर सुरुवातीला. नंतर ईमेल घेऊया. पासवर्ड घेऊया आणि कन्फर्म पासवर्ड घेऊया. लास्ट मध्ये आपण फोन नंबर घेऊया. आणि ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला एक बटनाची पण गरज लागेल. तर बटन पण घेऊया. इथे बटनवर एरर येत आहे, तर आपल्याला क्लास इम्पोर्ट करावे लागेल. बटन आपण साइन अप घेऊया. कोडला डिझाईनशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला आयडीच्या द्वारे आपल्याला कनेक्ट करावे लागेल. तर सुरुवातीला आपण नेम घेऊया. नंतर ईमेल घेऊया. ईमेल ऍड्रेस. त्याच्यानंतर पासवर्ड घेऊया. सॉरी, कन्फर्म पासवर्ड घेऊया. आता कन्फर्म पासवर्डला आपण आयडी काय दिलाय ते आपण चेक करूया. आपण आयडी दिलाय कन्फर्म पासवर्ड. लास्ट मध्ये फोन नंबर घेऊया. आणि मग सर्व ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला साइन ची गरज लागेल. तर साइन अप बटन घेऊया.
आता नेमला टेक्स्ट मध्ये स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून आपल्याला ट्रिम करावी लागेल. तर चला करूया. नेमला आपण स्ट्रिंग म्हणून डिफाईन करूया. आता टेक्स्ट गेट करूया. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करूया. मग नंतर ट्रिम करूया. तसंच सेम पासवर्डला पण घेऊ, ईमेलला पण घेऊया, पासवर्डला पण घेऊया, कन्फर्म पासवर्डला पण घेऊया, फोन नंबर पण ला घेऊया आणि साइन अपला पण घेऊया. आता पासवर्ड घेऊया. मित्रांनो, तुम्ही आता इथे बघितलं की पासवर्डचा जो पी आहे तो सेम दिल्यामुळे आणि स्ट्रिंगला आपण पासवर्ड जो व्हेरिएबल आहे तो सेम दिल्यामुळे इथे एरर येत होता. तो कन्फ्यूज होत होता. तर आता आपण कन्फर्म पासवर्डला टेक्स्ट गेट करूया आणि नंतर त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करूया. कन्फर्म पासवर्डला टेक्स्ट गेट करूया. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करूया. आफ्टर दॅट त्याला ट्रिम मध्ये कन्वर्ट करूया. लास्ट मध्ये आपण फोन नंबर घेऊया. एक गोष्ट नोट डाऊन करा मित्रांनो, की आपण जेव्हा स्ट्रिंगला डिफाईन करतो फोन नंबर तेव्हा त्याला कॅपिटल पी असायला हवा. बिकॉज आपण जर फोन नंबरला कॅपिटल पी दिला कॅपिटल आणि जर आपण पासवर्ड फोन नंबरला जर सेम दिला पी स्मॉल मध्ये तर तो सेम येऊन जाईल आणि तो सेम असल्यामुळे तो आयडेंटिफाय करू शकणार नाही की कोणता व्हेरिएबल आहे. आता आपण साइन अप वर ही सर्व ऑपरेशन परफॉर्म करूया. त्यासाठी आपण सेट ऑफ क्लिक लिस्नर घेऊया. आफ्टर दॅट न्यू व्यू ऑन क्लिक लिस्नर. सर्वात अगोदर आपण कंडिशन डिफाईन करूया. इफ नेम हे जर इक्वल असेल, नेम हे जर इक्वल असेल राजेशशी, फॉर एक्झाम्पल तिथे तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता.
or मेल हे जर इक्वल असेल तुमच्या ईमेलशी किंवा तुम्ही तुमच्या मित्राने ते एक चूक झाली ते आपण याला डबल क्लिक मध्ये डबल कॉमेंटर मध्ये टाकलं नाही ईमेल इथे एक चूक झाली मित्रांनो ईमेल इथे जर मी तुमच्या नेमच्या जागी जर राजेश टाकला असेल तर मेलच्या जागी तुम्ही तुमचा मेल टाकू शकता फॉर एक्झाम्पल राजेश gmail@.com राजेश123 पासवर्ड घेऊया पासवर्ड हे जर इक्वल असेल 123 शी आणि कन्फर्म पासवर्ड हे जर इक्वल असेल 123 शी आणि फोन नंबर हे जर इक्वल असेल तुम्ही तुमचा फोन नंबर टाकू शकता किंवा एनी नंबर टाकू शकता इथे टोस्ट टाकायचा टोस्ट म्हणजे इथे जावा मध्ये आपण बघतो मित्रांनो की आपण एक प्रिंट मेसेज टाकतो तसं इथे आपण टोस्ट मेसेज टाकतो जो स्क्रीनवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर शो होतो डेटा सक्सेसफुली डेटा सक्सेसफुली आणि एल्स मध्ये जर डेटा मॅच झाला नाही तर इथे एरर आहे मित्रांनो तो चेक करूया हम्म, मित्रांनो इथे एक प्रॉब्लेम झालाय तो आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो तुम्ही इथे बघितला की इथे इफला इथे सेमिकॉलन लावलाय मित्रांनो इफ मध्ये आपण कधीही सेमिकॉलन लावत नाही तर आपण इथे सेमिकॉलन काढून देऊया आणि टोस्ट मध्ये परत एक मेसेज टाकूया डॉट मेक मेन ऍक्टिव्हिटी डॉट
डिस मित्रांनो, आपण इथे एक्स्ट्राचा कॉलम दिलेला आहे, तो काढून घेऊया. डेटा नॉट सक्सेसफुली. ते टोच टाकूया मित्रांनो. मित्रांनो, इथे आपला कोड पूर्ण झालेला आहे. आता आपण एरर सॉल्व्ह करूया. मित्रांनो, नेहमी कंडिशन पूर्ण झाल्यावर आपण कर्ली ब्रेसेस इथून सुरुवात करावी. आणि एंड पण इथेच करावं. बघा मित्रांनो, कर्ली ब्रेसेस आपण मी ते एक चूक केली की आपण इथे कोड पूर्ण केलाय. इथून स्टार्ट करावी कर्ली ब्रेसेस आणि ते एंड करावी. इथे कर्ली ब्रेसेस द्यावं. मित्रांनो, इथे आपला कोड पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, इथे आपला कोड पूर्ण झालेला आहे. चला, आपण याच्यामधले जे मिस्टेक्स आहे ते सॉल्व्ह करूया. सर्वात अगोदर हा जो कोड आहे, ही जी लाईन आहे, ती ते न आणता इथे आणू. आणि दुसरी मिस्टेक अशी आहे की ते ऑरचं सिम्बॉल न देता अँडचं सिम्बॉल देऊ. आणि लास्ट, आपण जेव्हा जीमेल लिहितो, ईमेल लिहितो, तेव्हा आपण सिम्बॉल आधी न देता, नंतर न देता आधी देतो. rajesh123@gmail.com. तर चला मित्रांनो, आपला कोड आता पूर्ण झालेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. थँक्यू.